नमस्कार बीएलओ मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन 2026 लवकरच 30 जून ते 30 जुलै या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला बीएलओ ॲपमध्ये हे SIRचं काम, हे इन्युमरेशन फॉर्म डिजिटाइज कशा पद्धतीनं करायचा आणि कोणकोणती कामं आपल्याला या दरम्यानच्या कालावधीमध्ये करायची आहेत, याबाबत आपण थोडक्यात प्रशिक्षण स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. बीएलओ ॲप हे Android आणि iPhone दोघांसाठीही उपलब्ध आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या Android मोबाईल जर आपण वापरत असाल तर आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तिथे जाऊन BLO असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर BLOचं जे लेटेस्ट अपडेटेड ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. iOS व्हर्जनवाल्यांसाठी सुद्धा BLO ॲप उपलब्ध आहे. त्यांनी ॲप स्टोअरवरून BLOचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला पुढे जी आपली लॉग इन प्रक्रिया आहे, ती लॉग इन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आपला पार्ट व्यवस्थित निवडायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर सर्वात पहिला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. संपूर्ण काम आपल्याला या ऑप्शनच्या अंतर्गतच करायचं आहे. आता याला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनसाठी लँग्वेज सिलेक्ट करायला येईल. ज्या काही लँग्वेजेस असतील इंग्लिश, हिंदी, मराठी, ज्या काही लँग्वेज तिथे दिसतील त्यातली योग्य लँग्वेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी इंग्लिश अशी भाषा निवडून पुढे जात आहे. लँग्वेज निवडल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे या SIR बाबतचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतील. SIR 2000 प्री ड्राफ्ट म्हणून EF डॅशबोर्ड आहे, EF डिस्ट्रिब्युशन ट्रॅकर, फिल इन्युमरेशन फॉर्म, फिल फॉर्म फॉर इपिक मॅच इलेक्टर्स, मायग्रेटेड इलेक्टर्स, ऑनलाईन फॉर्म फिल बाय इलेक्टर, अशा पद्धतीचे एवढे ऑप्शन्स आपल्याला यामध्ये दिसतील. त्यातील सर्वात पहिलं आपण जेव्हा हे इन्युमरेशन फॉर्म आपल्याला कार्यालयाकडून प्राप्त होतील, ते प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्याचं वाटप करायचं आहे आणि ते वाटप झालं आहे असं मार्किंग करण्यासाठी आपल्याला हा जो 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय EF डिस्ट्रिब्युशन ट्रॅकर, या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे काही रेकॉर्ड्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. याचं जे कलर कोडिंग आहे ते याप्रमाणे आहे. इथे या रंगामध्ये, ऑरेंज रंगामध्ये EF मार्क अनकलेक्टेबल, या रंगामध्ये EF नॉट डिस्ट्रिब्युटेड, या ग्रीन रंगामध्ये EF कलेक्टेड आणि या ब्लू रंगामध्ये EF डिस्ट्रिब्युटेड, असे 4 ऑप्शन्समध्ये आपल्याला वेगवेगळे रेकॉर्ड्स अशा पद्धतीनं आपल्याला दिसतील. आता हे रेकॉर्ड्स आपल्याला सगळ्यात पहिले या ठिकाणी दिसतील आणि या रेकॉर्ड्समध्ये आपल्याला आपली जेवढी काही लिस्ट आहे, 1100 लोक असतील, 1200 लोक असतील, ते सर्व मतदार आपल्याला लिस्टमध्ये या दिसायला लागतील आणि त्यांच्या पुढे प्रत्येकापुढे वेगवेगळे रंग असू शकतात. तर ते रंग कसे ओळखायचे ते या पद्धतीनं आपण पाहू शकता. त्यानंतर आता आपल्याला उदाहरणार्थ एखादा 1200 पैकी एखादा मतदार आहे आणि त्या मतदाराला आपल्याला फिल्टर आउट करायचं आहे किंवा ती जी इन्युमरेशन फॉर्म आहे त्याच्यावर एक QR कोड दिलेला असणार आहे. तो स्कॅन करण्यासाठी आपल्याला स्कॅन QR कोड या ऑप्शनला आपल्याला क्लिक करता येईल. तिथून त्या QRला स्कॅन केल्यानंतर आपण डायरेक्ट त्या मतदाराची माहिती डिजिटाइज करू शकतो किंवा आपल्याला आणखी एक ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध दिलेला आहे. या ठिकाणी हे सर्च बटन आहे. इथे जर त्या मतदाराचा इपिक नंबर टाकला तर आपल्याला तो या ठिकाणी डायरेक्ट फिल्टर आउट होऊ शकतो. आपण त्याला एवढ्या मोठ्या संख्येमधून डायरेक्ट त्याला सापडू शकतो. तर या 2 पैकी चांगला ऑप्शन जो आहे तो स्कॅन QR असणार आहे. स्कॅन केलं की लगेच त्याची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. जी योग्य जर स्कॅनिंगला प्रॉब्लेम येत असेल तर आपण इथे इपिक नंबर टाकून त्या व्यक्तीला फिल्टर आउट करू शकतो. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा आपण स्कॅन केलेला आहे. स्कॅन केल्यानंतर ती विशिष्ट व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्याचं इपिक नंबर, त्याचं नाव दिसणार आहे, इपिक नंबर दिसणार आहे, त्याचा पार्ट सीरियल नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि त्याखाली आणि त्याचा रेकॉर्ड EF नॉट डिस्ट्रिब्युटेड म्हणून असा
ऑरेंज कलर किंवा लाल रंगामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आता या ऑप्शनच्या खाली ई-एफ डिस्ट्रिब्युटेड असा एक ऑप्शन आपल्याला दिसतोय. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ई-एफ डिस्ट्रिब्युटेड यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉपअप मेसेज शो होईल. आर यू शुअर टू मार्क डिस्ट्रिब्युटेड? आपल्याला या व्यक्तीला ती इन्युमरेशन फॉर्म वाटप केली आहे म्हणून याला मार्क करायचं आहे. याला येस करूयात. आता याला येस केल्यानंतर आपल्याला ती जी डिस्ट्रिब्युटेड केलेली इन्युमरेशन फॉर्म आहे ती वाटप झाली असं दिसेल आणि तिचा रंग देखील या ठिकाणी बदललेला आपल्याला दिसेल. ती ई-एफ डिस्ट्रिब्युटेड या रंगामध्ये आपल्याला दिसेल. अशा पद्धतीनं आपल्याला जितके काही इन्युमरेशन फॉर्म जे आहेत ते वाटप करायचे आहेत आणि त्यांना डिस्ट्रिब्युटेड म्हणून मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे मार्किंग झाल्यानंतर आपण किती इन्युमरेशन फॉर्म वाटप केले आहे हे पाहण्यासाठी सर्वात पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे इन्युमरेशन डॅशबोर्ड. या डॅशबोर्डला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला किती इन्युमरेशन वाटप केलेले आहे आणि किती इन्युमरेशन फॉर्म आपले पेंडिंग आहे किंवा किती अनकलेक्टेबल आहे हे समजणार आहे. याच्यामध्ये या डॅशबोर्डमध्ये 2 सेक्शन आहेत. एक इन्युमरेशन डिस्ट्रिब्युशन ट्रॅकर आणि दुसरा जो सेक्शन आहे तो इन्युमरेशन डिजिटायझेशन ट्रॅकर. म्हणजे आपण सर्वात पहिलं इन्युमरेशन फॉर्म डिस्ट्रिब्यूट करणार आहोत आणि त्यानंतर डिस्ट्रिब्यूट केलेले इन्युमरेशन फॉर्म किती डिजिटाइज केले त्याची संख्या आपल्याला याप्रमाणे इथं दिसणार आहेत. तर आपण एक सेक्शन या ठिकाणी पाहूयात. पहिला जो सेक्शन आहे इन्युमरेशन डिस्ट्रिब्युशन ट्रॅकर यावर गेल्यानंतर आपल्याला ई-एफ डिस्ट्रिब्युटेड बाय बी-एल-ओ किती डिस्ट्रिब्यूट केले त्याची संख्या दिसेल, किती डिस्ट्रिब्यूट केले नाही त्याची संख्या दिसेल आणि एकूण किती अनकलेक्टेबल आहेत ते या ठिकाणी दिसतील. आणि दुसऱ्या फेजमध्ये आपल्याला इन्युमरेशन डिजिटायझेशन ट्रॅकरमध्ये किती डिजिटाइज आणि व्हेरीफाय केलेले आहेत, किती बाकी आहे, किती इन्युमरेशन फॉर्म सिटिझन बी-एल-ओ यांनी व्हॅलिडेट केलेले आहेत आणि किती बी-एल-ओ यांच्याकडनं बाकी आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही डॅशबोर्डमध्ये एवढे सगळे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. ही सगळी आकडेवारी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता सर्वात महत्त्वाचा आणि ज्यावर आपल्याला जास्त काम करायचं आहे असा हा जो तिसरा नंबरचा जो टॅब आहे तो फिल इन्युमरेशन फॉर्म या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपण ज्या मतदारांची इन्युमरेशन फॉर्म वाटप केले आणि वाटप केल्यानंतर आपल्याला जी शेवटची अंतिम प्रक्रिया आहे ती म्हणजे डिजिटायझेशन ती करण्यासाठी आपल्याला फिल इन्युमरेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर पुन्हा सेम पूर्ण यादी आपल्यासमोर येईल. ज्यांचं वाटप झालंय ती सगळी यादी किंवा एकूण मतदारांची यादी आपल्याला या ठिकाणी शो होईल आणि त्यानंतर आपल्याला ज्या मतदाराचं इन्युमरेशन फॉर्म डिजिटाइज करायचं आहे त्यावरील जो क्यूआर स्कॅन आहे तो स्कॅन करण्यासाठी आपल्याला स्कॅन क्यूआरला क्लिक करायचं आहे किंवा जर त्याला तसं सापडत नसेल तर आपल्याला इथे त्याचा इपिक नंबर टाकून सुद्धा आपण त्याला शोधू शकतो आणि स्पेसिफिक एक रेकॉर्ड आपण या ठिकाणी स्कॅन केलंय आणि त्याला या ठिकाणी सापडवलंय. आता आणखी एक गोष्ट यामध्ये आपल्याला दिसेल, जितके काही रेकॉर्ड्स आहेत, जे सिस्टमनं मॅप केलेले आहेत, ते एपिक मॅच म्हणून असे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतायत. जर 2002 साली आणि आज सद्यस्थितीला एखाद्या मतदाराचा एपिक नंबर जो पूर्वी तोच होता आणि आजही तोच आहे, अशा स्थितीमध्ये ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तुम्हाला ऑटोमॅटिक ते एपिक मॅच झालं आहे, असं त्याच्या समोरील आपल्याला दाखवू शकतंय. आणि अ, जर आपण ते केलं, तर पुढे जी फॉर्म डिजिटाइज करण्याची जी प्रक्रिया आहे, ती सेम इतर एका रेकॉर्ड्सप्रमाणे आपण उदाहरणार्थ पुढे पाहणार आहोत. आता समजा एक स्पेसिफिक रेकॉर्ड आपण स्कॅन केलंय आणि स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या इन्युमरेशन फॉर्मला डिजिटाइज करायचं आहे. स्कॅन केलंय, स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्याच्या करंट इलेक्टरल रोल ॲज 2025 म्हणजे 2025 सालची जी करंट इलेक्टरल रोल आहे, तो आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर त्याचं नाव, बाकी इपिक नंबर, रिलेटिव्ह एज हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसतील. आता त्याखाली आपल्याला त्याची प्रोजेनी डिटेल्स दिसते आणि मागील एस-आय-आरमध्ये ज्याच्याबरोबर आपण मॅपिंग करून त्याला ठेवलेलं आहे, त्याची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आपण पाठीमागे 2-3 महिन्यापासनं जे मॅपिंगचं काम करत आहोत, जो आपण
घरचा होमवर्क करत आहोत, जे व्यक्ती आपण 2002 आणि 2025-26च्या यादीबरोबर आपण ज्यांच्याशी मॅपिंग करतोय, ती झालेली मॅपिंग आपल्याला या ठिकाणी शो होईल. ज्यांचं मॅपिंग झालं नाही, त्यांची मॅपिंग डिटेल्स या ठिकाणी शो होणार नाही. ती देखील आपल्याला कशी करायची हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता या व्यक्तीचं एक व्यक्ती आहे, जो वय वर्ष 32 आहे आणि याची जी प्रोजेनी डिटेल्स आहे, म्हणजेच ज्याचं वय 32 आहे, याचा अर्थ तो 2002 सालच्या एस-आय-आरमध्ये नसणार आहे. तर हा कोणाचा तरी प्रोजेनी आहे, म्हणून त्यानं प्रोजेनी डिटेल्स आपण या ठिकाणी त्याला मॅप केलेली आहे. ती प्रोजेनी डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता जर आपल्याला ही प्रोजेनी डिटेल्स जर चुकीची असेल, यामध्ये काही अ, अ, चूक झाली असेल, तर आपल्याला या ठिकाणी रिमॅप करण्यासाठीचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. या अपडेट बटनाला जर आपण क्लिक केलं, तर आपल्याला ही जी व्यक्ती आहे, हिचं व्यक्ती चुकून दुसरीच ॲड झाली किंवा मतदाराने इन्युमरेशन फॉर्म भरताना आपल्याला इतर कोणत्याही त्याच्या रिलेटिव्हची माहिती आपल्याला त्या फॉर्मवर भरून दिली. जर ती बदलायची असेल, ती दुरुस्त करायची असेल, तर आपल्याला अपडेट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा जसं आपण मॅपिंग करत होतो, त्यांनी दिलेली माहिती पुन्हा या ठिकाणी त्याचा लास्ट एस-आय-आर स्टेट टाकायचा आहे. त्याची लास्ट एस-आय-आरची असेंब्ली टाकायची आहे. लास्ट एस-आय-आर पार्ट नंबर, सीरियल नंबर टाकायचा आहे आणि ती सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या व्यक्तीचं अचूक नाव आपल्याला या ठिकाणी सापडणार आहे. ते सापडल्यानंतर आपल्याला त्याला अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर आपल्याला एक व्हेरिफाय अँड कंटिन्यू असा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसेल. दिलेली माहिती संपूर्ण बरोबर आहे, अचूक आहे याची खात्री BLO करतील आणि व्हेरिफाय अँड कंटिन्यू या बटनाला क्लिक करतील. क्लिक केल्यानंतर आपणासमोर पुन्हा जी डिटेल्स आहे, जी रिलेटिव्हची डिटेल आहे, जी प्रोजेनीचा रेकॉर्ड आहे, ते आपल्याला या ठिकाणी शो होईल. ते झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या मतदाराचं रिलेटिव्ह बरोबर काय नाते आहे, ते नाते, ते रिलेशन आपल्याला या टॅबला क्लिक करून फादर असेल, मदर असेल, ग्रँडफादर असेल, जे काही असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि खाली दिलेली जनरल डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. जनरल डिटेल्समध्ये डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, मोबाईल नंबर, फादर नेम अँड इपिक, मदर नेम अँड इपिक अँड स्पाउस नेम अँड हिज इपिक अशा पद्धतीनं आपल्याला जनरल डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. आता या जनरल डिटेल्समध्ये आपल्याला कंपल्सरीमध्ये फक्त फादर्स नेम आणि मदर्स नेम हे 2 कंपल्सरी आहे किंवा इपिक नंबर हे आपण भरू शकता. बाकीच्या इतर गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी नाहीत. जर आपल्याला ही सगळी माहिती आपण भरल्यानंतर आपल्याला ही 2 गोष्टी कंपल्सरी आहेत, त्या आपल्याला भरायच्या आहेत. भरल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली अपलोड इन्युमरेशन फॉर्म अँड फोटो, अपलोड पेज 1, अपलोड पेज 2. तर आपल्याला अपलोड पेज 1 वर जायचं आहे. आपण जी इन्युमरेशन फॉर्म डिस्ट्रिब्यूट केलेली आहे आणि एक त्यांना ओसी दिलेली आहे. तर त्यातली एक कॉपी आपण या ठिकाणी त्याचा फोटो काढायचा आहे. तो फोटो काढून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो इन्युमरेशन फॉर्मवर त्याची काही सिग्नेचर आणि काही मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन असेल ती भरायची आहे. ती पूर्ण करूनच या ठिकाणी आपल्याला त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि अपलोड 1 या पेजवर आपल्याला ते इन्युमरेशन फॉर्म अशा या स्क्रीनवर दिसते. याप्रमाणे आपल्याला फोटो कॅमेरा ओपन होईल. इथून आपल्याला ती कॅप्चर करायची आहे आणि कॅप्चर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ती अशी अपलोड झालेली आपल्याला इथे दिसेल. आता यानंतर आपल्याला जर त्या मतदाराचा फोटो किंवा तो मतदार प्रत्यक्ष फिजिकली त्या ठिकाणी उपस्थित आहे, तर आपल्याला त्याचा फोटो घ्यायचा असेल, तर आपण या ठिकाणी अपलोड अँड क्लिक फोटो या ठिकाणावरून त्याचा फोटो घेऊ शकतो किंवा अपलोड 2 मध्ये काही पेजेस बॅक साइडनं पण प्रिंटिंग आहे. परंतु आपल्याला एक साइड जी बाजू आहे ती प्रिंटिंग चा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. अपलोड 2 मध्ये एखादा डॉक्युमेंट कंपल्सरी नाहीये. जो जर आपल्याला त्यांना आणखी काही इतर सपोर्टिंग डॉक्युमेंट दिला, तर तो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. आता खालचा जो अपलोड क्लिक फोटो जो आहे, या ठिकाणी जर तो फिजिकली उपस्थित असेल किंवा त्यांना एखादा फोटो प्रोव्हाईड केला असेल त्याचा स्वतःचा, तर तो फोटो आपल्याला या ठिकाणी आपण अपलोड अँड कॅप्चरला क्लिक करून तो फोटो आपण अपलोड करू शकतो. फोटो अपलोड क्लिक करण्यासाठी आपल्याला कॅप्चर फ्रॉम फ्रंट कॅमेरा, कॅप्चर फ्रॉम बॅक कॅमेरा अशा पद्धतीचे 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्यातला जर तो समोर फिजिकली असेल तर बॅक कॅमेरा वापरा किंवा जर तो सेल्फी टाइपमध्ये फ्रंट कॅमेराने फोटो आपण घेणार असू तर आपण फ्रंट कॅमेरा यूज करणार आहोत.
याला क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशी कॅप्चरची एक स्क्रीन, आपल्या समोरील दिलेला फोटो आपण या अशा प्रकारे त्याचा बरोबर या आयकॉनमध्ये तो सॉफ्टवेअर बरोबर कॅच होईल. बरोबर या सेक्शनमध्ये आपल्याला ह्या सगळ्या बाबी अचूक बसवायच्या आहेत आणि याला कॅप्चर म्हणायचं आहे. कॅप्चर झालेला फोटो अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला दिसेल. याला ओके करायचं आहे आणि आपली डिजिटायझेशनची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आता अशा पद्धतीने जितके काही रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत, ते रेकॉर्ड्स या पद्धतीनं आपल्याला अ, हे डिजिटाइज करायचे आहेत. आता यानंतर सॉफ्टवेअरमध्ये मॅपिंग सजेस्टेड बाय BLO. जर सॉफ्टवेअरनं एखाद्या मतदाराच्या बाबतीत BLO यांना सिस्टमनं कोणकोणते प्रोबेबल मॅपिंग रेकॉर्ड सुचवले आहे, हे पाहण्यासाठी. म्हणजे जर आपल्याला एखादा व्यक्ती मॅपिंग करताना सापडलेला आहे, परंतु आणखी त्याच्या बाबतीत इतर कोणकोणते रेकॉर्ड्स आपल्याला दिसतायत. आपल्याकडनं सिलेक्ट झालेलं रेकॉर्ड किंवा आपल्याला दिलेलं रेकॉर्ड कदाचित चूक असू शकतं किंवा ते खात्री करण्यासाठी आपल्याला आणखी एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे किंवा कोणाची माहिती सापडत नसेल, तर त्या व्यक्तीच्या संदर्भात इतर सिस्टमनं कोणकोणते प्रोबेबल मॅपिंगचे रेकॉर्ड्स आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे किंवा सुचवत आहे, ते पाहण्यासाठी आपल्याला परत त्या फिल इन्युमरेशन फॉर्मवर जायचं आहे आणि इथे सिस्टम सजेस्टेड म्हणून एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या सिस्टम सजेस्टेड ऑप्शनच्या ला जर क्लिक केलं तर आपल्याला तिथं मतदाराचं नाव, इतर डिटेल्स त्याची दिसेल. त्या ठिकाणी त्याच्यासाठी सिस्टमनं एकूण किती रेकॉर्ड्स सजेस्ट केलेले आहेत. या ठिकाणी 42 रेकॉर्ड्स या ठिकाणी या व्यक्तीसाठी सजेस्ट केलेले आहेत. यातलं अचूक रेकॉर्ड आपल्याला मॅच करायचं आहे आणि त्या मॅच केलेल्या रेकॉर्डला या ठिकाणी जो हा चौक गोल दिसतो, या गोलाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पॉपअप मेसेज शो होईल. डू यू वॉन्ट टू एंटर द डिटेल्स ऑफ द रिलेटिव्ह ऑफ द इलेक्टर. याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर ती व्यक्ती मागील कोणत्या SIR मध्ये होती, SIR 2002, 2003, 2005 किंवा SIR 2025 आणि 26 मध्ये ती असेल, तर आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ती मागील SIR मध्ये आहे की सध्याच्या SIR मध्ये आहे आणि त्याला तसं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याची जी माहिती आहे ती सर्च करण्यासाठी येईल. पुन्हा त्याचं स्टेट टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायची आहे, AC टाकायचा आहे, पार्ट नंबर टाकायचा आहे, सीरियल नंबर टाकायचा आहे आणि सर्च डिटेलवर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला त्याची माहिती व्हेरिफाय करण्यासाठी येईल. पुन्हा व्हेरिफाय अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर पुन्हा जी बाकीची डिटेल्स आहे ती आपल्याला पाहायला भेटेल. या SIR टॅबमध्ये आपण हे क्लिक केल्यानंतर ती संपूर्ण माहिती त्याची भरून पुढं घ्यायची आहे. ती घेतल्यानंतर आपल्याला जे निवडलेलं रेकॉर्ड्स आहे त्याच्या बाबतीत ते पुन्हा इथं सिलेक्ट करायचं आहे. परत व्हेरिफाय अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. पुन्हा जे आपण फिल इन्युमरेशन फॉर्ममध्ये जी प्रक्रिया सांगितली, फादर्स नेम, मदर्स नेम हे कंपल्सरी या ठिकाणी भरायचं आहे. या ठिकाणी पेज 1 अपलोड करायचं आहे. त्यानंतर त्याच्या संदर्भात रिगार्डिंग काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतील, तर सेम जसं आपण पहिल्या फिल इन्युमरेशनच्या सेशनमध्ये आपण पाहिलं, तर तशी सेम प्रक्रिया आपल्याला पुन्हा या ठिकाणी करायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. आता तिसरा स्टेप आपण या ठिकाणी पाहतोय. जर मतदार स्वतः मागील SIR मध्ये नाही आणि त्याचे वडील किंवा आई हे देखील मागील SIR मध्ये नाही, तर त्याचं मॅपिंग कशा पद्धतीनं करायचं? आता जर तो स्वतःही नाही, त्याचे आई किंवा वडील हे दोघंही नसतील, तर आपल्याला त्याचं मॅपिंग करण्यासाठी त्याचे आजी किंवा आजोबा हे जर ते मागील SIR मध्ये असतील, तर आपल्याला सिस्टम सजेस्टेड या टॅबला जर क्लिक केलं, फिल इन्युमरेशन फॉर्म मध्येच आपण आहोत आणि सिस्टम सजेस्टेड मध्येच आपण आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला इलेक्टरची करंट डिटेल दिसेल आणि इथे ग्रँड पॅरेंट्स नेम ॲज पर लास्ट रेकॉर्ड 2002 इथे आपण आपल्या ग्रँड पॅरेंट्स म्हणजे आजी-आजोबाचं नाव या ठिकाणी टाकणार आहोत आणि इथे त्यांचं रिलेशन टाइप टाकायचं आहे आणि सर्चला क्लिक करायचं आहे. सर्चला क्लिक केल्यानंतर त्या संदर्भात जितके काही रेकॉर्ड्स असतील ते रेकॉर्ड्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. सिस्टम ऑटोमॅटिक त्या संदर्भात टोटल रेकॉर्ड्समधून ते तुम्हाला त्या आजोबाचं नाव शो करेल. काही रेकॉर्ड्स दिसतील. त्यातलं योग्य रेकॉर्ड आपल्याला शोधायचं आहे. त्या ग्रँड पॅरेंट्सची, मदर्सची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. आलेली माहिती जर बरोबर असेल, जितके काही रेकॉर्ड दिसतील ते आपल्याला बघा टोटल रेकॉर्ड फाउंड असं इथं दिसतंय. तर तितके रेकॉर्ड्स आपल्याला दिसतील. त्यातलं योग्य रेकॉर्ड्स आपल्याला निवडायचं आहे. निवडल्यानंतर आपल्याला
व्हेरिफाय अँड कंटिन्यू या टॅबला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा फादर्स मदर्स नेम कंपल्सरी टाकून अपलोड पेज 1 म्हणजे त्याची इन्युमरेशन फॉर्मची जी फिल कॉपी आहे ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याचा फोटो असेल तर या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ज्यांची माहिती तो स्वतः आई-वडील हे नसतील, तर त्यांची माहिती या पद्धतीनं आपल्याला भरायची आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. जर मतदार मागील एस-आय-आरमध्ये नाही, त्याचे आई-वडील देखील मागील एस-आय-आरमध्ये नाही आणि आजी-आजोबा देखील मागील एस-आय-आरमध्ये नाही, तर त्याचं मॅपिंग कसं करायचं? आता याच्यासाठी आपल्याला इथे फिल इन्युमरेशन फॉर्ममध्ये आपण जसं सिस्टम सजेस्टेडमध्ये होतो, त्याच्याच शेजारी सर्च नावाचा एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला सर्च इलेक्टर इन प्रिव्हियस एस-आय-आरमध्ये असे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिसतील, ज्यामध्ये इलेक्टर इन 2002, इलेक्टर इज प्रोजेनी ऑफ 2002 इलेक्टर, इलेक्टर इज प्रोजेनी ऑफ 2025-26 इलेक्टर आणि नो लिंकेज विथ लास्ट एस-आय-आर असे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील. यामध्ये हा जो पहिला ऑप्शन आहे इलेक्टर इन 2002 हा पहिला ऑप्शन आपला सिलेक्ट होणार नाही, कारण मतदाराचं वय जे कट ऑफ एज आहे, कट ऑफ एज पेक्षा कमी असणार आहे आणि म्हणून पहिला ऑप्शन आपला डिसेबल असणार आहे. आता ह्या मतदाराचे जे रिलेटिव्ह आहेत ते प्रिव्हियस एस-आय-आर मध्ये कुठे होते? जर इलेक्टर इज प्रोजेनी ऑफ 2002 म्हणजे हा मतदार जर 2002 च्या व्यक्तीबरोबर कोणाचा तरी प्रोजेनी असेल किंवा तो व्यक्ती 2025-26च्या कोणत्या तरी व्यक्तीबरोबर प्रोजेनी असेल, तर आपल्याला ह्या 2 ऑप्शन मधील योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जर समजा आपण तो प्रोजेनी 2002 ची आहे, तर आपल्याला इथे सर्च बाय लोकेशन आणि सर्च बाय एसी पार्ट या पद्धतीनं पुन्हा सर्च करण्यासाठी आपल्याला परत इथे स्टेट टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, ईसी टाकायचा आहे, पार्ट नंबर टाकायचा आहे, सिरियल नंबर टाकायचा आहे आणि सर्च या बटनाला क्लिक करायचं आहे. सर्च डिटेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात काही रेकॉर्ड्स दिसतील. जर ते रेकॉर्ड्स अचूक असेल तर आपल्याला व्हेरिफाय अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला परत जनरल डिटेल्स भरण्यासाठी येईल, ज्यामध्ये बर्थ डेट असेल किंवा आधार नंबर, फादर्स मदर्स नेम कंपल्सरी आहे. ह्या 2 गोष्टी जनरल डिटेल्स मधल्या कंपल्सरी आपल्याला भराव्या लागतील. त्यानंतर इन्युमरेशन फॉर्मची प्रिंट आउट आपल्याला अपलोड करावी लागेल आणि जशी सुरुवातीला प्रोसिजर सांगितली ती सबमिट करावा लागेल आणि तो सक्सेस होईल. आता यानंतर जर शेवटचा जो ऑप्शन आहे यामधला नो लिंकेज विथ एस-आय-आर कोणत्याही मतदाराशी कोणाशीही लिंकिंग नाहीये, अशा या ऑप्शनला जर क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट कुठलाही ऑप्शन या ठिकाणी दिसणार नाही. डायरेक्ट व्हेरिफाय अँड कंटिन्यू असा ऑप्शन आपल्याला दिसेल. यामध्ये जनरल डिटेल्स असेल, जनरल डिटेल्समध्ये ज्याच्या आई-वडिलांची माहिती कंपल्सरी भरा आणि त्याला डायरेक्ट सबमिट करा. आता आपण अशा पद्धतीनं जी व्यक्ती जे मतदार असतील त्यांची माहिती या पद्धतीनं डिजिटाइज करू शकणार आहोत. आपण आतापर्यंत काय-काय पाहिलं? इन्युमरेशन सर्वात पहिलं डिस्ट्रिब्युशन पाहिलं. डिस्ट्रिब्युशन केल्यानंतर त्याला मार्क डिस्ट्रिब्युटेड करायचं आहे. डिस्ट्रिब्यूट केल्यानंतर आपल्याला या ई-एफ डॅशबोर्डमध्ये आपण ते डिस्ट्रिब्यूट केलेली संख्या पाहू शकलो. त्यानंतर आपण फिल इन्युमरेशन फॉर्म या टॅबबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे हे इन्युमरेशन फॉर्म डिजिटाइज कसा करायचा किंवा त्याचे प्रोजेनी असतील किंवा लास्ट एस-आय-आरमध्ये त्यांचे रिलेटिव्हज असतील ते कसे शोधायचे हे या ठिकाणी पाहिले किंवा आपण मॅपिंग केलेले व्यक्ती आहेत त्या बरोबर असतील तर डायरेक्ट आपल्याला व्हेरिफाय अँड कंटिन्यू क्लिक करून आपल्याला डायरेक्ट सबमिशन करायचं आहे. आता अशा पद्धतीनं आपण जे काही मतदार आहेत त्यांचं डिजिटाइज केलेलं आहे आणि डिजिटाइज पाहण्यासाठी परत आपण इन्युमरेशन डॅशबोर्डवर जाणार आहोत आणि हा जो 2 नंबरचा जो सेक्शन आहे इनोव्हेशन डिजिटायझेशन ट्रॅकर यामध्ये आपल्याला एकूण आपण किती डिजिटाइज केलेले आहेत, किती नॉट डिजिटाइज आहेत आणि आणखी एक ऑप्शन या ठिकाणी आहे सिटिझन टू व्हॅलिडेट म्हणजे नागरिकांसाठी सुद्धा वोटर सर्व्हिस पोर्टलवर सुविधा दिली जाणार आहे. ते स्वतःही त्यांचं मॅपिंग करू शकणार आहात. तर ती संख्या इथे या 2 टॅबमध्ये आपल्याला दिसणार आहे. पुढे जाऊया आपण. डिजिटाइज झालेले फॉर्म नेमके जातात कुठं? आणि त्यांना दुरुस्त जर करायचं असल्यास त्यासाठी कोणता पर्याय वापरायचा आहे? तर त्यांच्यासाठी रिव्हेरिफाय फील्ड इन्युमरेशन किंवा अनमॅप इलेक्टर असा एक ऑप्शन या
ऑप्शन्समध्ये दिलेला आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्येच आपण आहोत आणि या ठिकाणी रिव्हेरिफाय फील्ड इन्युमरेशन फॉर्म अनमॅप द इलेक्टर असा एक ऑप्शन आपल्याला दिसतोय, ज्यामध्ये आपण डिजिटाइज केलेले फॉर्म सर्व जसे जसे डिजिटाइज फॉर्म आपण करू ते सगळे फॉर्म या रिव्हेरिफाय फील्ड इन्युमरेशन फॉर्म या टॅबमध्ये येऊन पडतील. आता इथे अशा पद्धतीने ते सर्व रेकॉर्ड्स आपल्याला इथे दिसतील. त्यातील व्ह्यू डिटेल्सला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला जर आपल्याकडनं एखाद्या व्यक्तीचं मॅपिंग जर चुकीचं झालंय तर आपण या व्ह्यू डिटेल्सला क्लिक करून आपण जितके काही वेळा आपल्याला मॅपिंग डिटेल्स मिळेल, आपण यामध्ये जोपर्यंत आपला ड्राफ्ट रोल प्रिंट होत नाही तोपर्यंत कितीही वेळा आपण या ठिकाणी या मतदारांची माहिती बदलू शकतो. त्यासाठी कुठलीही अट नाही. आता आपल्याला आपण फिल इन्युमरेशन फॉर्म मध्ये पुन्हा येणार आहोत आणि एखाद्या मतदाराचा फॉर्म आपल्याला पुन्हा मिळाला नाही किंवा त्या मतदाराने तो इन्युमरेशन फॉर्म देण्यास नकार दिला, अशा वेळी तो फॉर्म कलेक्ट झाला नाही तर त्याला अनकलेक्टेबल मार्क करण्यासाठी आपल्याला परत फिल इन्युमरेशन फॉर्म मध्ये जायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला मार्क अनकलेक्टेबल असा एक ऑप्शन दिसतोय. या मार्क अनकलेक्टेबल म्हणजे त्या मतदाराने आपल्याला नकार दिलेला आहे की मला इन्युमरेशन फॉर्म द्यायचा नाही किंवा काय त्याने जर रिझन दिलं असेल ते रिझन आपल्याला या ठिकाणी मार्क अनकलेक्टेबल करायचं असेल त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी एक 5 ऑप्शन या ठिकाणी दिसतील, ज्यामध्ये ऑलरेडी एनरोल्ड, डेथ, परमनंटली शिफ्टेड, अनकलेक्टेबल किंवा ॲब्सेंट आणि रिफ्यूज टू साइन इन्युमरेशन फॉर्म असे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. आपल्याला अनकलेक्टेबलसाठी यापैकी जर तो व्यक्ती या 5 पर्यायांपैकी कशामध्ये तरी जर बसत असेल तर तो योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याखाली इथं रिझन कंपल्सरी आहे. 150 कॅरेक्टरमध्ये आपल्याला रिझन या ठिकाणी टाकायचं आहे की त्याने काय रिझन दिलंय. ते परमनंटली शिफ्टेड असतील, डेथ असतील, ऑलरेडी एनरोल्ड असतील किंवा नकार दिलेला असेल तर तो नकार आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि अपलोड इन्युमरेशन फॉर्ममध्ये त्यानं दिलेले जे आपल्याकडं जे इन्युमरेशन कॉपी आहे ती एक ठिकाणी अपलोड करायची आहे आणि आणखी काही सपोर्टिंग डॉक्युमेंट जर दिले असतील तर ते आपल्याला दुसऱ्या चूज फाईलला क्लिक करून आपण अपलोड करू शकता आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इलेक्टर हॅज बीन मार्क ॲज अनकलेक्टेबल असा ऑप्शन असा पॉपअप मेसेज आपल्याला दिसेल. याला ओके करायचं आहे आणि जितके काही फॉर्म आपले अनकलेक्टेबलमध्ये असतील किंवा जे फॉर्म आपल्याला अंतिम ड्राफ्ट रोलमध्ये पाठवायचे नसतील किंवा ते काही रिझनमुळं कलेक्ट झाले नसतील तर त्यांची माहिती आपल्याला अशा पद्धतीनं अनकलेक्टेबलमध्ये भरायची आहे. पुढे जाऊया. आणखी लास्ट एस-आय-आर मधला आणखी एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आपण फिल फॉर्म पाहिलं, मार्क अनकलेक्टेबल पाहिलं, त्यानंतर व्ह्यू मोबाईल नंबर असं दिसतंय. या ठिकाणी व्ह्यू मोबाईल नंबरला जर आपल्याला एखाद्या मतदारास कॉन्टॅक्ट करायचा असेल, संपर्क करायचा असेल तर त्याचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि डायरेक्ट कॉल आपण या ठिकाणी या कॉल ऑप्शनला क्लिक करून आपण त्याला करू शकतो आणि तिथे संपर्क जाऊन करू शकतो. त्यानंतर पुढचा जो सेशन आहे, मतदारांना त्यांचं स्वतःचं मॅपिंग करण्यासाठीचा पर्याय वोटर सर्व्हिस पोर्टलवर दिला जाणार आहे आणि ऑनलाईन फिल फॉर्म बाय इलेक्टर असा तो ऑप्शन आहे. या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म फिल्ड बाय इलेक्टर म्हणजे जेव्हा हे एस-आय-आरची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे, तेव्हा आपल्याला जे मतदार आहेत, ते मतदार त्यांना स्वतः ते फॉर्म भरण्यासाठी, त्यांचं मॅपिंग करण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे आणि ती सुविधा एखाद्या मतदारांनी त्यांचा फॉर्म स्वतः भरला, तर तो आपल्याला या ऑप्शनमध्ये दिसणार आहे आणि अशा पद्धतीनं या रिव्हेरिफाय फील्ड इन्युमरेशन फॉर्म अनमॅप याच्यामध्ये गेल्यानंतर जसं आपण अ, जे ह्या रिव्हेरिफायमध्ये गेलो तशीच डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसेल. काही टेक्निकल अडचणीमुळे आपल्याला ऑनलाईन फॉर्मचे स्क्रीनशॉट भेटले नाहीत. त्यामुळे परंतु प्रोसिजर सेम आहे. आपण या ठिकाणी त्याला मार्क अनकलेक्टेबल करू शकतो. व्ह्यू डिटेल्सला क्लिक करून त्याचा जसा फॉर्म जर अचूक मॅपिंग असेल तर त्याला पुढे व्हेरिफाय अँड कंटिन्यू करून त्याला सबमिट करू शकतो किंवा तो जर व्यक्ती
तिथेच प्रत्यक्ष उपलब्ध नसेल, तर त्याला मार्क अनकलेक्टेबल देखील आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे, तो म्हणजे मायग्रेटेड इलेक्टर फ्रॉम लास्ट एस-आय-आर 2025-2026. आता यामध्ये असे मतदार आहेत, जे दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेले आहेत आणि त्या राज्यामध्ये सुद्धा एस-आय-आरची सुरुवात झालेली आहे. अशा मतदारांची लिस्ट या टॅबमध्ये आपल्याला उपलब्ध होईल. याला जर आपण क्लिक केलं, तर आपल्याला एक लिस्ट अशी दिसेल. त्यांच्यासाठी सुद्धा स्कॅन, जर तो व्यक्ती आपल्याला पाहायचा असेल, स्पेसिफाय, तर स्कॅन क्यूआरचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे किंवा व्ह्यू डिटेल्सला आपण जर क्लिक केलं, तर त्याची करंट इलेक्टोरल रोल डिटेल्सची माहिती दिसेल आणि त्यांनी दिलेला लास्ट एस-आय-आर मधील डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसेल. बाकी जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे. अपलोड इन्फॉर्मेशन, अपलोड इन्युमरेशन फॉर्म आणि फोटो जसं नेहमीप्रमाणे आपण देतो त्या पद्धतीनं आपल्याला इथे भरायचं आहे आणि त्याला व्हेरिफाय अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे, त्यांची एक लिस्ट एका 85 प्लस पोर्टेबल प्रोबेबल एएसडी फॉर रिव्हेरिफिकेशन अशा टॅबमध्ये आपल्याला दिसेल. हा जो ऑप्शन आहे 85 प्लस, या टॅबमध्ये जे 85 प्लस मतदार आहेत त्यांची स्वतंत्र लिस्ट आपल्याला दिसेल. त्यांच्यासाठी एएसडी किंवा त्यांच्यासाठी रिव्हेरिफिकेशन टॅब आपल्याला या ठिकाणी दिसेल. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची एक लिस्ट या ठिकाणी आलेली दिसेल. याला आपल्याला व्हेरिफाय करायचं असेल, म्हणजे जे 85 प्लस आहेत त्यांना पुन्हा एकदा आपल्याला व्हेरिफाय करायचं आहे. या व्हेरिफाय टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि व्हेरिफाय टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला आर यू शुअर, डू यू वॉन्ट टू व्हेरिफाय, याला येस करायचं आहे. हा मतदार जर सध्या असेल, उपलब्ध असेल, तर आपल्याला याला व्हेरिफाय करायचा आहे. परंतु जर तो उपलब्ध नसेल आणि त्याला मार्क अनकलेक्टेबल करायचा असेल, तर जसे हे 5 ऑलरेडी एनरोल्ड, डेथ किंवा परमनंटली शिफ्टेड, अनकलेक्टेबल, ॲब्सेंट, रिफ्यूज टू साइन असे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्याचं रिझन आपल्याला दिसायचं आहे. उदाहरणार्थ ती मतदार डेथ असेल, 85 प्लस आहे आणि डेथ आहे, तर डेथ सिलेक्ट करायचं आहे. इथं त्याचं रिझन टाकायचं आहे डेथ म्हणून आणि आपल्याला त्याचा इन्युमरेशन फॉर्मची प्रिंट आउटची फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून व्हेरिफाय अँड कंटिन्यूला क्लिक करून सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अपलोड बीएलए एमओएम म्हणजेच मिनिट्स ऑफ मीटिंग असा एक टॅब आपल्याला या ठिकाणी दिसेल. जे बीएलए किंवा एमओएम आहेत त्यांच्यासाठी बीएलओ ॲपमध्ये आपल्याला एक पीडीएफ उपलब्ध करून दिली जाईल कार्यालयाकडून. ती बीएलए किंवा एमओएमची पीडीएफ आपल्याला या चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि अपलोड करून घ्यायची आहे. अपलोड झालेली पीडीएफ आपण अशा पद्धतीने इथे पाहू शकाल आणि तिला सबमिट करायचं आहे. या टॅबमध्ये जास्त काही काम नाहीये. पुढे जाऊया. जोपर्यंत ड्राफ्ट रोल प्रिंट होत नाही, तोपर्यंत एईआरओ आणि ईआरओ यांच्याकडं जेवढे फॉर्म डिजिटाइज होतील, त्यांना ज्या बीएलओ यांनी अनकलेक्टेबल केलेलं आहे किंवा इन्युमरेशन फॉर्म चुकीचा भरलेला आहे किंवा ब्लर कॉपी अपलोड केलेली आहे, अशा इलेक्टरला ते पुन्हा पाठीमागं पाठवण्याची सुविधा आपल्याला सेंट बॅक बाय एईआरओ आणि ईआरओ या ऑप्शनमधून आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी तो ऑप्शन आपल्याला आहे आणि या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर 2 आपल्याला बकेट दिसतायत. यामध्ये सेंट बॅक बाय एईआरओ आणि ईआरओ मार्क ॲज अनकलेक्टेबल आणि दुसरी बकेट जी आहे ती सेंट बॅक बाय एईआरओ ईआरओ ऑलरेडी फिल्ड फॉर्म्स. जर आपल्याला आपण एखादा फॉर्म अनकलेक्टेबल केलेला आहे, तो अनकलेक्टेबल केलेला फॉर्म एईआरओ कडून आपल्याला पुन्हा पाठीमागं पाठवला असेल खात्री करण्यासाठी, की तुम्ही पुन्हा जा आणि त्याची पुन्हा खात्री करा आणि त्याला डिजिटाइज होतंय की नाही ते पहा. अशा वेळी आपण या ठिकाणी परत पाठवलेले फॉर्म या टॅबमध्ये पाहता येतील आणि अशा पद्धतीने आपल्याला ते इथे दिसतील. आता जर आपल्याला एखादा फॉर्म पाठवलेला आहे आणि त्या फॉर्ममध्ये काही चूक झालेली आहे किंवा ब्लर फोटो आपण अपलोड केलेला आहे, अशा वेळी सेंड बॅक बाय एआरओ ऑलरेडी फिल्ड फॉर्मवर क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल. या स्क्रीनमध्ये आपल्याला परत फिल फॉर्म ऑप्शन दिसतोय किंवा एडिट ऑप्शन दिसतोय. इथून आपण ती एडिट माहिती करून किंवा नव्यानं तो फॉर्म फिल करून ही माहिती पुन्हा एकदा व्हेरिफाय अँड कंटिन्यू जसं आपण पहिल्या स्लाइड्समध्ये पाहिलं त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता जसं आपल्याला अपडेट फॉर्मला आपण क्लिक करतोय, तर त्याच्यासाठी परमनंटली शिफ्टेल किंवा अनकलेक्टेबल किंवा रिफ्यूज टू साइन अशा पद्धतीने ऑप्शन दिसतील. इथे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला व्हेरिफाय अँड कंटिन्यू
करून पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला एकूण हे जे डिजिटायझेशनचं काम आहे, हे आपण शॉर्ट पी-पी-टीच्या सहाय्यानं आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणखी असेच सेपरेटली जेव्हा एस-आय-आरचे टॅब आपल्याला प्रत्यक्ष BLO ॲपमध्ये पुढील 4-5 दिवसामध्ये आपलं BLOचं ॲप अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर प्रत्यक्ष आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन त्या पद्धतीनं एका ऑप्शनबद्दल आपण लाईव्ह ऑप्शन न पाहणार आहोत. त्यासाठी सचिन गायकवाड या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवावं. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.